ताम्रपटधारी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा जिल्हाधिकारी नांदेड समोर आत्मदहनाचा प्रयत्न। स्वातंत्र्य सैनिकाचे लाभ व उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी तसेच शासनाकडे मागणी। माझं नाव यमुनाबाई मोरपीर। मला हे देश काहीच भेटलं नाही। माझे लेकर लहान लहान होते तेव्हापासून मला कोणतं सरकारने काही देत नाही। ते मी मागणी मागायले सरकारला, लेकराला नोकरी तरी द्या, नाहीतर कोणती जागा द्या, नाहीतर घर द्या, शेत द्या, नाहीतर पेट्रोल पंपाचं काय लायसन द्या। कशाच तरी मागणी असते पोरायचं असं मागायला। हे काही आम्हाला सरकार जाऊ देईन आला पुढे, सरकार पुढे चालले तर पुढचे माणसं मला पलीकडे जाऊ देईन आणि ते मी असे किती दिवस झाले भन हिंडायले। लेकरं बाळ मी मोठे केले, भांडे घासून नोकरी करून आयची मोलमजुरी करून मी खाल्लेली आहे। आता मला काही नाही ना झालं। सरकारला मी मागितले तर मला सरकारने ती काही मागणी पूर्ण केली नाही, म्हणून मी मागणी सरकारला मैं आई नाही की नाही नोटीस हे देती अर्ज देती की एक आम्हाला शेती, पेट्रोल पंप, नाहीतर एक एखादा घर स्वतंत्र सैनिकाला या समजा आहे की नाही नोकरी, तर सरकारने आमची कोणतीच मान्यता मानली नाही। 32 वर्षापासून आमचे पिताजी वारलेले आहेत 1993 पासून। त्या टायमापासून आम्हाला गव्हर्नमेंटचा अजून कोणाच याचा लाभ भेटला नाही। त्याच्यामुळे म्हणजे कंटाळून आत्मदहन करायला आहे की नाही चालते।